हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मस्त अशी दिवसाची छान सकाळी सकाळी सुरुवात झाली. धूप पेटवला, त्यानंतर घरामधलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि त्याचबरोबर आज मी खूप खुश आहे, कारण सांगते बघा कसं असतं, आपण एखादी गोष्ट कुठली तरी केली आणि ती सक्सेस झाली, तो कुठलीही गोष्ट असेल ती सक्सेस झाली ना तर खूप छान वाटतं. तर त्याचबरोबर तुम्हाला मी दाखवते की काय झालेलं आहे आणि इतकी मी काय खुश आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच. त्याचबरोबर इकडे सकाळी सकाळी गॅसची पूजा करून घेते आणि गॅसची पूजा करून घेतली की मग माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात होते. घरामध्ये सुगंध असा मस्त पसरलेला आहे. एका ताईची काल कमेंट आली होती की ताई तुम्ही हे जे उदाचे प्रकार आहेत ना तुम्ही कशावरती जाळता. तर त्यांना सांगते की मी जे आम्ही पाणी ठेवायला चूल पेटवतो तर त्या चुलीतला निखारा जो पडतो ना, असे लाकडं असतात, त्या लाकडांचा निखारा पडतो ना, तर त्याच्यावरतीच मी हे ना गुगळ पेटवत असते. म्हणजे हे उदाचे प्रकार आहेत ना, तर त्या विस्तवावरती टाकले ना तर सगळीकडे असा सुगंध पसरतो आणि छान असं मस्त प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये. आणि तुम्हाला जर हे तुमच्याकडं असं निखारा वगैरे नसेल तर तुम्ही गौऱ्या मिळतात आपल्या ह्याच्या गाईच्या, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते हे करू शकता, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा घरामध्ये खूप छान वास येतो. आणि त्याच्यावरती कापराची वडी पण टाकू शकता. इकडे बघू शकता आपली छान अशी स्वामींची ह्यांची पूजा झालेली आहे. मी सुद्धा फुलं वाहून नमस्कार केला स्वामींना. आणि आता तुम्हाला दाखवते मी आलेले आहे गार्डनमध्ये आल्यानंतर फारच आनंद होतो आणि माझ्या सगळ्या ताईंना गार्डनचे व्हिडिओ पाहायलासुद्धा फार आवडतात. आता हे झाड बघू शकता, एकच झाड आहे, त्याला किती फुलं लागलेली आहेत. हे जे दिसते ना हळदी कुंकू कलरचं झेंडूचं झाड, हे एकच झाड आहे आणि त्याला किती फुलांनी म्हणजे असं काय म्हणतात भरगच्च झालेलं आहे. आपला नागवेलीचा वेल तर बघू शकताय तुम्ही, इतका सुंदर आलेला होता. आणि त्याचा आहे ना शेंडा फुटला, म्हणजे तुटला होता. माझा इकडे शिफ्ट केला वेल त्यावेळेस, पण ते शेंडा तुटल्याचा किती फायदा झाला बघा. तोच वेल पुढे जाऊन 4 ठिकाणी उगवला आहे. म्हणजे 4 ठिकाणी असे त्याला फंटे फुटले. तुम्हाला दाखवते, वरती जो उभा राहिला तो एक, आणि पुढे शेंड्याला सुद्धा 3 आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्याला फांद्या फुटल्या आहेत. म्हणजे शेंडा फुटल्यामुळे इतका फायदा झाला आहे त्याचा. आणि पानं तर बघू शकता किती हिरवीगार आणि मस्त लुसलुशीत. कलरसुद्धा किती सुंदर आहे पानांचा आणि खूपच भारी. तर तुम्हाला आता दाखवते आपल्या गार्डनमध्ये नवीन काय आलेलं आहे ते. इकडे बघू शकताय किती सुंदर असा हा हजारी मोगरा आहे. हा इतका सुंदर आलेला आहे ना. हा गेल्या वर्षीसुद्धा माझ्याकडे आला होता, पण ह्यावेळेससुद्धा खूप छान उमलला आहे. आणि बघू शकता त्याला किती फुलं आहेत. आणि हे अशा प्रकारे येतं बघा, तुम्हाला दाखवते. तर सगळीकडे अशा कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या कळ्या मस्त अशा फुलतात आणि इतका सुगंध येतो ना की बस. आता आपल्याकडे भरपूर झाड आहेत ह्या हजारी मोगऱ्याची. तर हजारी मोगरा मला तर माहिती आहे, हजारी मोगरा नाव आहे ह्याचं. पण तुम्हाला काय ह्याचं वेगळं नाव असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.